नमस्कार मित्रांनो. आपण शहरी जीवनात राहत असतो त्यावेळेस अनेक सुखसोयींची अपेक्षा घेऊन राहत असतो. म्हणजे चांगले रस्ते, चांगल्या शाळा, चांगले दवाखाने, पाण्याची सोय किंवा विजेची सोय अशा भौतिक गोष्टींच्या अपेक्षेने आपण शहरात राहत असतो. मात्र शहरात राहताना आपण अनेक गोष्टी ज्या ग्रामीण भागात ग्रामीण जीवनात अनुभवायला मिळत असतात त्या आपल्याकडून जात असतात किंवा त्यांना आपण मुकत असतो. तर हेच दाखवणारं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. पुस्तकाचं नाव आहे दिवस आलापल्लीचे आणि लेखिका आहेत निलिमा क्षत्रिय. आलापल्ली हे एक गाव आहे जे चंद्रपूर जिल्ह्यात येतं आणि तिथून जवळच आंध्र प्रदेश सुरू होतो. त्यामुळं तिथली प्रमुख जी भाषा आहे बोलण्याची ती तेलुगू आहे. आणि या लेखिकेचे वडील जे असतात ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असतात आणि त्यांचं प्रमोशन होतं आणि त्यांची बदली होते आलापल्लीला. तर इथं साधारण इथलं जीवन कसं आहे याच्यावरती त्यांचं बालपणाचे साधारण 8 ते 11 म्हणजे वयवर्ष 8 ते वयवर्ष 11 हे 3 वर्ष साधारण त्यांनी त्या गावात काढले आणि तिथलं जीवन कसं होतं किंवा त्यांना आलेले अनुभव याच्यावरती त्यांनी शब्दांकन केलेलं आहे. ते ज्यावेळेस गावात येतात त्यावेळेस अंधारा असतो पहिल्या रात्री जेव्हा येतात ते, आणि मग सकाळी उठून बघतात तर ती जिथं राहिलेले असतात ते घर नसून एक मोठा वाडाच असतो. आणि शहरात जेव्हा ते राहत असतात त्यावेळेस 2 खोल्यांमध्ये राहत असतात. इथं तर मोठा वाडा, त्याला मोठंच्या मोठं अंगण पाठीमागं असतं आणि ते एकदम खुशच होऊन जातात. आणि तिथं काय काय त्यांच्या गमती जमती घडतात, काय काय अनुभव त्यांना येतात. ते ज्यावेळेस त्या घरात राहायला लागतात तर एकदा घरात मोठा सापच निघतो. तो जवळपास 5 फुटी लांब साप असतो. मग सगळेजण सांगतात की तुमच्या पाठीमागं ती तुळस खूप वाढलेली आहे, ती तोडून घ्या किंवा तिथं ते भाग नांगरून घ्या. मग ते एक नांगरवाल्याला बोलवतात. ते सगळं नांगरून घेतात. मग तो नांगरवाला जातात हळूच एक पिल्लू सोडतो की आता नांगरलंच आहे तर मग मका पेरून घ्या. मग ते हातासरशी मक्याची पेरणी करतात. मक्याचं पीक उगवतं आणि मग त्यांच्या घरात काय नाश्त्याला मका, जेवणाला मका, सगळीकडं मक्याच्याच भाकरी वगैरे ते खायला लागतात. मग काही दिवसानंतर त्याचा कंटाळा येतो. अशा अनेक गमती जमती तिथं घडायला लागतात. किंवा या निलिमा ज्या आहेत त्यांचे जे वडील आहेत ते बँकेत अधिकारी असतात. त्यामुळे ते अनेकांचे लोन जे आहेत ते पास करत असतात. त्यामुळे तिथली जी लोक आहेत ते लोन मिळाल्यानंतर, कर्ज मिळाल्यानंतर काहीतरी छोटी मोठी वस्तू भेट देत असतात. तर एकदा एका सकाळी त्यांच्या दारात एक हत्ती आणि माहूतच येतो आणि तो हत्ती असं झुलायला लागतो. त्याची ती गळ्यातली घंटा किणकिण किणकिण आवाज करायला लागते. मग ते सगळे बाहेर येतात. मग तो पिशवीतनं 2 ससेच काढतो आणि तो त्यांना एक लोन मिळाल्याच्या खुशीमध्ये ससे देऊन जातो. मग ते ससे पाळतात आणि मग त्याच्या काय गमती जमती घडतात त्या त्यांनी त्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. किंवा त्यांना ज्या नवीन मैत्रिणी मिळतात, सुफिया, परमजीत, ह्यांच्याबरोबरचे दिवस त्यांनी कसे काढलेले आहेत ह्याचं त्यांनी छानसं वर्णन केलेलं आहे. एका डोंबाराचा खेळ आणि त्याच्यातली गंमत मी थोडी इथं सांगतो. शाळा सुटल्यानंतर ते घराकडे जात असताना ते बघतात की डोंबाराचा खेळ चालू आहे आणि तो विविध कसरती करून दाखवतोय आणि चालू आहे ते दोरीवरचं, एका दोरीवर ते चालणं वगैरे. आणि मग लोक 5-10 पैसे जे काय असेल ते त्यांनी जे कापड टाकलेलं असतं त्याच्यावर टाकत असतात. मग त्यांच्या निलिमाजींच्या लक्षात येतं की सगळ्यांनी टाकलेले पैसे त्या कापडावर पडत नाही, थोडे पैसे इकडे जात आहेत. मग ते ठरवतात की ज्यावेळेस हा डोंबर इथून जाईल त्यावेळेस आपण परत यायचं. मग हळूच ते तिथून जातात, गेल्यासारखं करतात. तो डोंबरी त्याचं सगळं सामान सुमान घेऊन निघून गेला की ते परत येतात आणि ती माती चापसून बघतात तर त्यांच्या हाताला 15 पैसे लागतात. तसं 15 पैसे ही त्या काळी त्यांना पुरेशी असते. मग ते आणि त्यांचा लहान भाऊ ठरवतात की दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये जाऊन सोडा लेमन प्यायचं. मग ते 15 पैसे घेऊन जातात हॉटेलमध्ये, सोडा लेमन पितात वगैरे आणि मग त्या हॉटेल मालकाला 15 पैसे देतात. हॉटेल मालकाला ही मुलं ओळखीची असतात, त्यांचे वडील बँकेत अधिकारी आहेत त्यामुळे वडीलही ओळखीचे असतात. मग तो हॉटेल मालक हसून ते पैसे परत देतो, डोक्यावर एक टपली मारून त्यांना परत पाठवतो. मग त्यांना डबल लॉटरी लागते. 15 पैसे हातात लागतात आणि हॉटेल मालक पैसे घेत नाही. त्यामुळे रोज जायचं, सोडा लेमन प्यायचं, 15 पैसे द्यायचे, तर हॉटेल मालक पैसे घेत नाही आणि परत पाठवतं असं. मग त्या 15 पैशाची गोष्ट त्यांनी किती छान लिहिली. आणि मग ते नंतर ज्यावेळी वडिलांना कळतं की हे असे 15 पैसे ह्यांच्याकडे आहेत, मग ते एका डोंबाराचे आहेत म्हटल्यावर ते त्या एका मंदिरात देऊन
यायला सांगतात. तर ती गंमत जी आहे ती तिथं आहे. किंवा एकदा बँकेचे अधिकारी, इतर जे अधिकारी आहेत म्हणजे लेखिकेचे वडील आणि इतर जे अधिकारी आहेत ते घरी आलेले असतात. तर घरी आल्यावर त्यांना कळतं, म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं असं ऐकायला येतं की इथले जे आदिवासी आहेत त्या आदिवासींना एक सवय आहे की लहान मुलांना जे पाळण्यात वगैरे असतात त्यांना ते मोहाची फुलं तिथे येत असतात. तर त्या मोहाच्या फुलांची ते दारू बनवत असतात आणि ती दारू त्या लहान मुलांना लहान वयातच पाजली जात असते. मग ते हसायला लागतात की अरे एवढ्या लहान वयात दारू. आणि तसं मुलं शाळेत वगैरे जायला लागल्यानंतरच त्यांना तंबाखू दिली जाते हातावरती. मग ते सगळे त्याची थोडीशी गंमत करतात की किंवा थोडी टिंगल करतात की काय एवढ्या लहान वयात दारू आणि तंबाखू वगैरे. मग त्यांच्याकडे ज्या सखूबाई कामवाल्या मावशी असतात त्या अधिकाऱ्यांना ऐकू जाईल असं भाषेत सांगतात की ह्या ज्या आदिवासी स्त्री आहेत ह्या पण कामानिमित्त बाहेर पडत असतात. म्हणजे तेंदूपत्ता गोळा करणे किंवा लाख, डिंक, मध अशा वस्तू गोळा करायला ह्या महिला सुद्धा बाहेर पडत असतात घराच्या. किंवा जे गावातली लोक आहेत त्यांच्या घरी धुणं भांडी करायला ह्या महिला बाहेर पडत असतात. मग घरात जे मूल आहे ते पूर्ण वेळ झोपून राहावं म्हणून त्याला थोडीशी मोहाची दारू ते पाजत असतात. त्यामुळे ते मूल झोपूनही राहतं आणि त्याला थंडी बाधत नाही. आणि तसंच मुलं थोडी मोठी झाली की त्यांना तंबाखू दिली जाते. कारण मग ज्यावेळेस ही मोठी होऊन जंगलात जायला लागतात तर त्यावेळेस जर विंचू चावला तर त्याचं दंश दाह कमी होतो किंवा ते विषाचा प्रभाव कमी होतो म्हणून त्यांना ती दिली जाते. आणि त्या सांगतात की गरिबाचं आयुष्य हे समजून घेतल्याशिवाय त्यांची टिंगल नाही करायला पाहिजे असं. किंवा आणखीन एक प्रसंग आहे त्यातला तो ते सांगतात की ळ आणि ड ह्यातली जी गंमत आहे तिथं जो ळचा उच्चार हा थोडासा ड सारखा केला जातो. म्हणजे भेळ असं न म्हणता भेड असा त्याचं उच्चार केला जातो. तर त्यातनं घडलेल्या गमती जमती. एकदा लेखिकेच्या घरी काही पाहुणे आलेले असताना त्यांचा जो गडी आहे तो सांगतो की विडी आणली आहे. मग ते सगळे चाट पडतात कारण विडी ही प्रामुख्याने धूम्रपानासाठी वापरली जाते. मग ते विडी कशी, मग ते समजून सांगतात की विडी म्हणजे भाज्या चिरायला वगैरे विडी आणायला सांगितली होती ती आणली आणि त्याचा उच्चार हा विडी असं केला जातोय असं. किंवा एकदा त्या लेखिकेच्या घराच्या मागच्या बाजूला गवत खूप वाढलेलं असतं आणि त्या ज्या सखूबाई असतात कामवाल्या मावशी त्यांनी सांगितलेलं असतं की हे गवत कापून घ्या म्हणून. मग एकदा त्यांच्याकडे वेळ असतो तर त्या सखूबाई येऊन म्हणतात की मला विडा द्या आणि मी कापते. तर ते विडा म्हणजे पानाचा विडा नसून तो विळा अशा अर्थाने आहे ते. आणि तो ते विळ्याने मग ते गवत कापून घेतात असं. अशा छान गमती जमती त्यांनी सांगितलेल्या आहेत. एक थोडीशी घटना आहे ती थोडीशी दुःखद म्हणा किंवा या आदिवासींचा जगण्याकडचा दृष्टिकोन दाखवणाऱ्या आहेत. की एकदा एक माणूस ते उचलून आणलेला असतो, तो थोडासा भेलकांड चालत असतो आणि त्याच्या तोंडाला फेस वगैरे आलेला असतो. सरकारी दवाखान्यात त्याला आणलेलं असतं आणि पटकन डॉक्टरांनाही निरोप पाठवला जातो. डॉक्टर येतात, ते त्यांना 1-2 इंजेक्शनं देतात पण तो काही वाचत नाही, तो मृत्युमुखी पडतो. मग ते असं झालेलं असतं की त्याला साप चावलेला असतो आणि त्याला ते देतात औषध सापावरचं विषावरचं पण तो उशीर झालेला असतो. पण ज्यावेळेस तो माणूस मरतो ते आदिवासी खूप असं आरडाओरडा रडारड असं न करता त्याला ते घेऊन जातात. कारण त्यांनी कुठंतरी तो मृत्यू गृहीत धरलेला असतो किंवा कुठंतरी ते अपेक्षित धरलेला असतो की असं होऊ शकतं असं. तर तो मृत्यूसारखी मोठी गोष्ट त्यांनी आदिवासींनी किती सहज स्वीकारली आहे हे त्यांनी त्यात सांगितलंय. तर असं खूप छान हे पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. हे पुस्तक वाचताना असं नाही वाटत की आपण पुस्तक वाचतोय. कधी कधी म्हणजे 4 मित्र म्हणजे बालपणीचे आपणच मित्र आहेत, आपण आणि आपल्याच बालपणाविषयी गप्पा मारतोय असं वाचतं. इतकं सहज भाषेत ते पुस्तक लिहिलेलं आहे. आणि हे पुस्तक एका बैठकीत संपू नका. तसं तर खूप छोटं पुस्तक आहे हे, पण ते शांतपणे वाचून एक धडा त्यातला वाचा आणि त्याचा आनंद घ्या. मला स्वतःला हे पुस्तक खूप आवडले, तुम्हालाही नक्की आवडेल. हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.